गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, उत्तरा नक्षत्र 12वे नक्षत्र हे जे माहिती देत आहे। क्षेत्र 26 अंश 40 कला ते 30 अंश। राशी स्वामी रवी, नक्षत्र स्वामी शुक्र आणि रवी। उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा शरीराचा भाग, पाठीचा कणा यकृत, पाठ किंवा डोकेदुखी, मुकामार, पशु दुर्घटना, पोटदुखी, पित्त, ताप, प्लेग, चक्कर येणे, रक्तदाब, अल्पकालीन वेळ, केश वाहिन्यात रक्तप्रवेश, भ्रमिष्ट, पाठीचे दुखणे, ऑपरेशन। नेहमीच उग्र रूप धारण करणारा संतापी। नक्षत्राच्या भागात जर मंगळ किंवा राहू हे उग्र असतील तर ती व्यक्ती जास्ती उग्र बनते। सिंह राशीत मंगळ 28 किंवा 29व्या अंशावर असेल तर त्या व्यक्तीची प्रवृत्ती अत्यंत हिंसक असते। उच्चाभिलाषी, सत्ता असणारा, आत्मस्तुती करणारा, दरारा निर्माण करणारा, बलवान, धाडसी, पोकळ डामडौल दाखवणारा, उदार, स्वाभिमानी, आशावादी, प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा असणारा, हसरा, राजस, देशभक्त, सुधारणावादी, घमेंडखोर, स्पष्टवक्ता, प्रेरणादायी, दानी, पुण्यात्मा, विद्वान, नम्र, उच्च शिक्षण, विभूषित, चारित्र्यवान, चांगल्या मनाचा, श्रीमंत, मानी, स्वच्छ, कर्तव्याचे उत्तमरित्या पालन करणारा, उच्च स्तराच्या लोकांबरोबर संबंध ठेवणारा, अन्न विक्रेता, सर्वांमध्ये लोकप्रिय, ज्ञानाने धनार्जन करणारा, क्रियाशील, उद्योगी, सरकारी नोकरी, प्रशासक, अधिकारी, सत्ताधारी, दिग्दर्शक, संचालक, डॉक्टर, केमिस्ट, औषधे तयार करणारा, सुरक्षा विभाग, शिपिंग, नेव्ही इंजिनियर, लेखक, राजकारणी, शेअर खरेदी विक्री, स्टॉक एक्सचेंज, संतती नियमन केंद्र, हृदयरोग तज्ज्ञ, नेत्रचिकित्सक, एजंट, प्रतिनिधी, प्रसूतिगृह, शिक्षक, मुख्याध्यापक। या नक्षत्राची वैशिष्ट्ये: या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती उदार विचाराच्या व आत्मबल असणाऱ्या असतात। संकुचितपणा, अनैतिक, बेकायदेशीर कामाविषयी त्यांना जास्तच तिरस्कार वाटतो। लहान वयातच धनोपार्जन करू लागतात। सरकार आणि उच्च वर्गाकडून त्यांना विशेष सन्मान प्राप्त होतो। या नक्षत्रावर कोणत्याही अशुभ ग्रहाची दृष्टी नसेल तर त्या व्यक्ती सार्वजनिक क्षेत्रात कीर्ती मिळवतात। त्या व्यक्ती मधुरभाषी, कार्यकुशल असतात, पण धनसंचय करण्याच्या बाबतीत मात्र जागरूक नसतात। त्यांचे मित्र व नातेवाईकाशी मैत्रीपूर्ण संबंध असतात। त्यांना सत्यवादी लोकांबद्दल आदर असतो। त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते। त्यांचा हार थोडा असला तरी त्यांच्या खास अशा आवडीनिवडी असतात। त्यांना एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते। दरवर्षी या नक्षत्रात भाद्रपद महिन्याचे शेवटचे 3.5 दिवस असतो, तर चंद्र दर 27व्या दिवशी सुमारे 6 तास या नक्षत्रावर भ्रमण करतो। जेव्हा रवी किंवा चंद्र या नक्षत्रावरून भ्रमण करतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील त्यांच्या स्थानानुसार फलप्राप्ती होते।
उत्तरा फाल्गुनी दुसरे, तिसरे आणि चौथे चरण. नक्षत्र 12वे. अंश कन्या राशीपासून ते 10 अंश कन्या राशीपर्यंत. राशी स्वामी बुध. नक्षत्र स्वामी रवी. उत्तरा फाल्गुनी शरीराचा भाग. मोठे आतडे, पोट आणि लिव्हर. जामखेड, पोटात गडबड, पित्त, मानेला सूज. योग्य निर्णय घेणारा, भविष्याची चाऊल जाणण्याची क्षमता असणारा, विद्वान, चतुर, व्यापारी बुद्धी असणारा, अध्ययनशील, उद्योगी, गणितात निपुण, इंजिनियर, खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिषी, अकाउंटंट, टीका करण्याची वृत्ती, प्रावीण्य मिळवणारा, कूटनीती तज्ज्ञ, संभाषण चतुर, जीवशास्त्रज्ञ, सत्यवादी, प्रामाणिक, निष्कपट, सरळ मनाचा, साधासुधा, बुद्धिजीवी, कुशाग्र. संग्रहकर्ता खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिषी, संचार विभाग, शिक्षण विभाग, हस्तरेषा तज्ज्ञ, राज्यपाल, पर्यटन केंद्र, इंजिनिअरिंग विभाग, राज्य व्यापार, कॉन्ट्रॅक्टर, प्रेस, लेक्चरर, पत्रकार, बातमीदार, प्रकाशक, जनसंपर्क अधिकारी, ग्रामोफोन, लाऊडस्पीकर उत्पादन करणारा, टेलिफोन, खाण इंजिनियर, केमिकल इंजिनियर, फिजिशियन, सार्वजनिक स्वास्थ्य विभाग, हॉस्पिटल, जन्म मृत्यू नोंद करणारा, रजिस्ट्रार, राजदूत, डाकतार, संपादक, लेखक, गणित तज्ज्ञ. या नक्षत्राची वैशिष्ट्ये. या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती लहानपणापासून अत्यंत प्रभावशाली असतात. ते गणित, साहित्य तसेच विशेष प्रावीण्य मिळवतात. ते बोलण्यात कुशल, मधुरभाषी, कामात कुशल पण कमी पैसे असणारा, खूप खर्चिक आणि उच्च दर्जाच्या लोकांबरोबर मैत्री करण्याची अभिलाषा करणारे असतात. या व्यक्ती थोडक्यात स्वतःचा उदरनिर्वाह करणारे असतात. त्यांना पशुविषयी प्रेम असते. ते पशुपालनही करतात. बहुधा त्यांना आईवडिलाचे सुख लाभत नाही किंवा त्यांना आईवडिलाचे प्रेम आणि सहकार्य लाभत नाही. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. ते एखाद्या कलेत प्रावीण्य मिळवतात. त्यांना नातेवाईकांविषयी प्रेम असते. त्यामुळे त्यांच्याविषयी समाजात मत चांगले असते. या नक्षत्रात रवी आश्विन महिन्यात पहिले 10 दिवस असतो, तर चंद्र दर 27व्या दिवशी सुमारे 20 तास या नक्षत्रात असतो. या नक्षत्रावरून जेव्हा रविचंद्र तसेच बुध भ्रमण करतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत त्या ग्रहाच्या स्थानानुसार फलप्राप्ती होते.